नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 17 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल, सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया। महाराष्ट्र शासनाच्या वतीने वस्त्रोद्योग विभागाच्या योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणते पोर्टल तयार करण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ई टेक्सटाईल। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनेचा लाभ घेण्याकरिता ई टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यात येत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने वस्त्रोद्योग विभागाच्या योजनेचा लाभ घेण्याकरिता ई टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यासाठी ICCI या बँकेसोबत सामंजस्य करार देखील केलेला आहे। हा देखील एक पॉइंट लक्षात असू द्या, परीक्षेच्या संदर्भाने महत्त्वाचा आहे। तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। केंद्र सरकारने नवीन इलेक्ट्रॉनिक वाहन धोरणास मंजुरी दिलेली असून त्यानुसार इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात किमान किती कोटी डॉलर गुंतवणूक करणाऱ्या उद्योग समूहांना करारातून सवलत देण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 55 कोटी डॉलर। तर मित्रांनो, केंद्र सरकारने नवीन इलेक्ट्रॉनिक वाहन धोरणास मंजुरी दिलेली असून त्यानुसार इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात किमान 55 कोटी डॉलर गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना समूहास करारातून सवलत देखील देण्यात येणार आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोठे सुरू झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली। भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे हा नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा। मित्रांनो, जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024 हा तेलंगणा या राज्यात आयोजित करण्यात येत आहे। मित्रांनो, हैदराबाद येथील आयोजित जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024 चे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। महाराष्ट्रातील सर्व शाळांतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून कोणता उपक्रम राबवला जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आनंदाई शनिवार। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शाळेतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून हा आनंदाई शनिवार उपक्रम राबवला जाणार आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जगातील पहिली 3D प्रिंटेड मस्जिद कोणत्या देशात बांधण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सौदी अरेबिया। जगातील पहिली 3D प्रिंटेड मस्जिद ही सौदी अरेबिया देशात बांधण्यात आलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। 70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर। 70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा अहमदनगर येथे आयोजित करण्यात येणार आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। राष्ट्रीय लसीकरण दिन कधी साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 16 मार्च। मित्रांनो, आपण भारतामध्ये 16 मार्च दिवशी राष्ट्रीय लसीकरण दिन हा साजरा करत असतो। मित्रांनो, दिनविशेषावर प्रश्न आला तर आपण मार्च महिन्याचे सर्व दिनविशेष देखील बघून घेऊया, कारण कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये हा दिनविशेषावर प्रश्न असतोच, त्यामुळे दिनविशेष देखील तितकेच महत्त्वाचे आहे। तर चला आपण एक एक करून मार्च महिन्याचे सर्व दिनविशेष बघून घेऊया। 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस। तर 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिन। तर 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि कर्मचारी प्रशंसा दिवस।
तर 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन. तर 9 मार्चला असतो जागतिक किडनी दिवस. 10 मार्चला असतो CISFचा स्थापना दिवस. 15 मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिन. तर 18 मार्चला असतो जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्चला असतो जागतिक कविता दिवस आणि जागतिक वनीकरण दिन. 22 मार्चला असतो जागतिक जल दिन आणि 23 मार्चला असतो जागतिक हवामान दिन. 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग TB दिन. तर 27 मार्चला असतो जागतिक रंगभूमी दिन. मित्रांनो, आपण हे सर्व मार्च महिन्याचे दिनविषयी बघितले. ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि आपण घेत असलेले सर्व करंट अफेअरचे प्रश्न देखील तुम्ही आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि त्याला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन ही देत चला. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. मोहम्मद मुस्तफा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फिलिस्तीन. मोहम्मद मुस्तफा यांची फिलिस्तीन या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्तीही झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या ग्लोबल मिथेन ट्रॅकर 2024 नुसार इंधनाच्या वापरातून 2023 मध्ये मिथेन उत्सर्जन किती दशलक्ष टन होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 120 दशलक्ष टन. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या ग्लोबल मिथेन ट्रॅकर 2024 नुसार इथेनच्या वापरातून 2023 मध्ये मिथेन उत्सर्जन हे 120 दशलक्ष टन होते. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.